0 ते 5 वयोगटातील पोलिओ मुक्त बालक हेच उद्याचे राष्ट्रचालक होऊ शकतात, असे प्रतिपादन जमजम कॉलनी दर्गा परिसरात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पोपुलवार यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत बाळाला पोलिओचा डोस पाजवताना व्यक्त केले। यावेळी लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, लोकश्रेय न्यूजचे संपादक तथा शिवसेना अल्पसंख्याक शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार, DHBचे सम्राट कोरडे, भावी नगरसेवक शेख शफी, सकीना पठाण, परिचारिका वैशाली कांबळे, परिचारिका NM बडवणे, कुशावर्त, अंबोरे, जानवी, मुशीर इनामदार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। यावेळी सलीम इनामदार यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ चे महत्त्व व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले। तसेच शहरातील कुठल्याही परिसरातील बालक पोलिओ पासून वंचित राहिला नाही पाहिजे असे सांगितले। DSBचे पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे यांनी देखील देशात व राष्ट्रीय कार्याची सामाजिक कार्याची गरज असल्याचे सांगितले। अशा सामाजिक राष्ट्रीय कार्यक्रमास कोतवाली पोलीस प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले। कार्यक्रमाची प्रस्तावना शेख शहबाज यांनी केली तर सूत्रसंचालन शेख फिरोज यांनी केले। यावेळी प्लॉटिंग विक्रेते समदभाई, निवृत्त महावितरण कंपनीचे कर्मचारी अलीभाई सादिक, शाह, आदिल खान, अबू खान यांची उपस्थिती होती। 0 ते 5 वयोगटातील अनेक बाळांना या पल्स पोलिओ केंद्रावर पोलिओचे डोस दिवसभर पाजण्यात आले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जमजम कॉलनीचे भावी नगरसेवक शेख शफी यांनी मांडले। आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज। हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा शेयर करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए आप हमें फॉलो करें और किसी भी न्यूज़ या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग को कांटेक्ट करें। धन्यवाद। राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत पल्स पोलिओ पाजण्याचे कार्यक्रमाचं आयोजन सलीम इनामदार यांच्यातर्फे पल्स पोलिओ अभियानाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना विनंती आहे की सर्व जे बालक आहेत कोणीही असं पोलिओ डोसपासून वंचित राहिले नाही पाहिजे। प्रत्येकाने या अभियानात प्रतिसाद द्यावा। जरी कोणी राहिलं असेल तरी आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन पोलिओचा डोस त्या बालकांना पाजत असतात। तरी सर्वांनी या राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानात सहभागी। तसेच आमचे समर्थभाई आलेले आहेत, निरीक्षक साहेबांचं स्वागत करतात। आज राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जमजम कॉलनी पारवागीत येथे आमचे प्रिय मित्र सलीम इनामदार, शफीभाई व त्यांचे सहकारी आज इथं पोलिओ डोस मोहिमेअंतर्गत 5 वर्षातील आतील बालकांना पोलिओचा डोस देण्याची मोहीम इथं राबवत आहेत। खरं तर सलीमभाई आणि शफीभाई यांचे या वार्डामधील कार्य पाहता व राष्ट्रीय पोलिओ मोहिमेअंतर्गत सर्व बालकांना इथे पोलिओ डोस देण्यात येत आहे। आरोग्य विभागाचे कर्मचारी, महिला यांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी पोलिओ डोस सर्व बालकांना देण्यात येत आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी आपल्या 5 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ डोस देऊन या मोहिमेला यशस्वी करावे ही विनंती करतो। पोलीस प्रशासनाच्या वतीने आमचे पोलीस उपनिरीक्षक पोपुलवार साहेब व सर्व पोलीस दलातर्फे या मोहिमेला शुभेच्छा देतो। धन्यवाद। राष्ट्रीय कार्यक्रम पल्स पोलिओ मोहिमेत या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय महेंद्र कुमार पोपुलवार सर, पोलीस उपनिरीक्षक कोतवाली, आणि त्यांच्याकडे DSBचा भार असते असे आमचे आदरणीय सम्राटजी कोरडे साहेब हे दोघं इथं उपस्थित झालेले आहेत। तसेच महानगरपालिकेचे परिचारिका आमचे वैशाली कांबळे, तसेच त्यांची टीम पूर्ण, आणि आमच्या इथले भविष्यात निर्मिती होणारे भावी नगरसेवक आमचे शेख शफी साहेब, तसेच ज्यांनी हे कार्यक्रमासाठी
विशेष करून प्रयत्न करणारे आमचे ताई म्हणजे बहीण आमचे शकीना बाजी या परिसरामध्ये या मोहिमेला सुरुवात आपण पुलवार साहेबांच्या हस्ते करणार आहोत। म्हणजे कुठंतरी राष्ट्रीय कार्यक्रमाला एका चांगल्या व्यक्तीच्या हस्ते कामाला सुमुहूर्त लागावा, त्या निमित्ताने आज आपण हा कार्यक्रम घेत आहोत। कारण की हे बालक जे आहेत, आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक होऊ शकतात, यात काही तीळ मात्र शंका नाही। या आशेने, कारण सुदृढ सगळं समाज निरोगी असावा हीच राज्य शासनाची, केंद्र शासनाची, सामाजिक संस्थेची आणि आपल्या प्रशासनाची एक तकतक असती आणि त्या दिशेनेच आपण पाऊल उचलत असतो। जसे आपण गेल्या 2 वर्षांमध्ये पाहिलं, करोनासारख्या महारोगी प्रकरणामध्ये अनेक दिग्गज माणसं आणि ज्यांना आपण आजच पाहत होतो, अरे आज मुलाखत होई, उद्या भेट झाली नाही, अशी काही ही अवस्था झाली। आपण म्हणजे असं जीवाला हळहळ व्यक्त केलं, कारण ते आपल्या काही हलगर्जीपणामुळे किंवा काही अस्वच्छता असल्यामुळे काही लोकांना रोग होतात। त्यामुळे सुदैवाने आपल्याकडे हे चांगले कामं होत आहे। त्या निमित्ताने आज आपण एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला आहे। त्या आधी सर्वप्रथम आपण आपल्या प्रमुख पाहुण्याचं पुष्पहाराने स्वागत करू, त्यानंतर पोलिओचे डोस घेऊ।